नमस्कार प्रेक्षकांनो, माझ्या या मराठी मालिका लवर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेचे रिव्ह्यू यापुढेही तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रेक्षकांनो, आपण प्रेमाची गोष्ट मालिकेचा या मालिकेचा रिव्ह्यू आता पाहणार आहोत, पण त्याआधी तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आता इकडे सगळेजण मुक्ताच्या विरोधात झाले असतात. हा सागर या मुक्ताला खूप समजवतो की प्रत्येक वेळेस तुमचंच बरोबर नसेल, तुम्हाला का कळत नाहीये. तेव्हा ही मुक्ता बोलते की मी या कोमलच्या चांगल्याचाच विचार करते ना, मी वाईटाचा विचार का करेल. तेव्हा हो बरोबर आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पण काय फायदा झाला का. तसं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होते. तेव्हा नाही, तो मुलगा खरंच खूप नालायक आहे, फ्रॉड आहे, चीप आहे आणि अशा मुलाशी मी माझ्या कोमलचं लग्न होऊ देणार नाही. तेव्हा कोमल तेवढं ते चीप, फ्रॉड आणि तो अभिषेक, काय बोलता वहिनी तुम्ही, उगाच काही खोटं बोलू नका. त्याने सगळ्यांची मनं जिंकले, त्याने मला वाचवले आणि एवढा अपमान होऊन सुद्धा तो खूप छान वागतोय. आणि असा मुलगा चीप आणि फ्रॉड तुम्हाला वाटतोय. तुम्हाला हे लग्न होऊ द्यायचं नाही का, ते काय मला माहिती नाही. माझं त्याने मन जिंकलंय, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि काही झालं तर मी त्याच्याशीच लग्न करणार. वहिनी तू असं काय करते, मला सांगते की माझा त्यांना खूप सपोर्ट आहे आणि मागून या सगळ्या गोष्टी करते आणि त्या कोणाला पोरीला पण आणलं, पण काय झालं, तुमच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाही तर तुम्ही असं वागणार आहे का. माझं त्या अभिषेकचे लग्न जर झालं नाही ना, तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. तेव्हा हा सागर बोलतो, काय बोलते कळतं का. नाही नाही, त्या मुक्तावहिनीला नीट समजून सांग, मला त्याच्याशीच लग्न करायचंय, नाहीतर मी माझा जीव देईल. आणि चिडून बाहेर जाताना हॉलमध्ये दिसते, तेव्हा हे सागर आणि मुक्ता सुद्धा बाहेरून जातात. अरे कोमल, ऐक ना ऐक ना. आणि मग इकडे सावनी पण मुद्दाम बोलते की मुक्ता जर काही बोलत असेल ना, ते त्यात काहीतरी तथ्य असेल ना, काहीतरी विचार असेल. त्याने आतापर्यंत कायम फॅमिलीचा, कुटुंबाचा विचार केलाय, कधीही चुकीचं केलं नाही. त्यामुळे एकदा विचार करा. तेव्हा ही इंद्रा बोलते, बस झालं बाई, तू उगाच तोंड खोलू नको. तुला या मुक्ताने घरी आणलं म्हणून तिची शेपूट बनण्याची तुला काही गरज नाही. शांत बस, इकडे इंद्रा बोलते. आणि यानंतर हो, तिने आधी घराच्या प्रत्येक वेळेस विचार केला, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या केल्या, पण प्रत्येक वेळेस तसं होत नाहीये. आता तिच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय असं वागते. सगळ्या गोष्टी तुला समजतात असं नाहीये. आणि ही कोमली बोलते, मला काय माहिती नाही, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि घरच्यांची मनही जिंकली, तुमचाही विश्वास आहे, त्याच्यामुळे माझं काही करून त्याशीच लग्न लावून द्या. जर तसं झालं नाही तर मी माझे जीव देईल असं बोलते. तेव्हा ह्या सागरही भडकतो आणि ही मुक्ताही भडकते. हे तुझं काय चाललंय, आत्ताच्या आत्ता तू 2 वेळा हे काय बोलली, असं जर काय विचार केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असं ही मुक्ता या ठिकाणी कोमलला बोलते. आणि तिला बोलते की काय करायचं, आजकालच्या मुलीच्या छोट्या छोट्या गोष्टीहून जीव द्यायच्या गोष्टी करतायत. तू तुझ्या आईचं प्रेम सगळं विसरले का, बापूचं प्रेम सगळं विसरले का, सागरने सगळ्यांनी तुझे जे हट्ट पुरले ते सगळं विसरले का. एका क्षणात अशा गोष्टींचा विचार करते, परत असं बोलायचं नाही. तेव्हा ती बोलते की मग तू पण अभिषेकशी नीट बोलत जा ना, तू नीट बोलली तर मी माझे शब्द मागे घेईल. तेव्हा ही बोलते, ठीक आहे बाबा, मी परत विचार न करता काहीही बोलणार नाही, पण असं काही विचार करू नको. आणि इथे ही आपली कोमल तिथून निघून जाताना दिसते आणि मुक्ता विचार करताना दिसते की आत्तापर्यंत कोमल अशा शब्दात, अशा भाषेत माझ्याशी कधीच बोलली नाही. हे सगळं त्या अभिषेकमुळे झाले. अभिषेक हा कोमलचा माझ्या विरोधात वापर करतोय, लवकरात लवकर त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. आणि दुसरीकडे ही सावनी खूप खुश असते, तिचा प्लॅन हळूहळू यशस्वी होताना दिसतोय. विचारी मुक्ताच्या सगळ्या आता विरोधात झालेत आणि हळूहळू आता मी सगळं वातावरण फिरवणार. मी मुक्ताची बाजू घेऊन अर्धी बाजू तिची कमकुत केलं. ती ती कोमल तर जीव देण्याच्या गोष्टी करतात आणि फक्त एक अभिषेक म्हणून मोहरा टाकला आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत. आणि हळूहळू आता मुक्ताचे सगळे घरचे मुक्ताच्या विरोधात होईल आणि मग ही इंद्रा या मुक्ताला घराच्या बाहेर हाकलून देईल. आणि मग ही मुक्ता हात जोडून सागरला बोलणार की एक संधी द्या, एक संधी द्या म्हणून. आणि या सगळ्या गोष्टी बघायला माझे डोळे तरसलेत, याच गोष्टीची मी वाट पाहते, असं विचार करून ही सावनी खूप खुश होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि जो काही प्रकार इथे घडलेला असतो, तो सगळा प्रकार करून ही इंद्रा खूप टेन्शनमध्ये असते. या अभिषेकने गैरसमज करून घ्यायला नको आणि लग्न मोडू नये म्हणून ती या अभिषेकाला फोन करते. पहिला फोन करते तर हा अभिषेक कट करतो आणि परत फोन करते इंद्रा. आणि मग हा अभिषेक उचलतो, हॅलो अभिषेकराव, तुम्हाला कोणत्या कलरची शेरवानी घेऊ, लग्न आहे ना आता. तो बोलतो, कसल्या कलरची शेरवानी, कोणती शेरवानी, मला कोणती शेरवानी नको. तेव्हा ही बोलते, असं कसं काय बोलता, आता तुमचं लग्न आहे ना. कसलं लग्न, कुठं लग्न,
हे लग्न मला करायचं नाही आहे. प्रत्येक वेळेस मी घरी येतो तेव्हा तुम्ही तुमचा घरातली सगळी मला अपमान करतात. मी या गोष्टीसाठी आले का? खरंच तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं. कोमलचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. परंतु या मुक्ताचा माझ्यावर विश्वास नाही आहे. ती कायम अपमान करते आणि एकदा नाही, प्रत्येक वेळेस अपमान करते. तिचा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे. काही ना काही ती करतच असते. मी एकतर एवढं चांगला वागतो, प्रेमळ वागतो, विश्वासाने वागतो आणि ती या सगळ्या गोष्टींना लपवाछपवीची नावं देते. मला आता या सगळ्या गोष्टी सहन होत नाही. मी प्रत्येक वेळेस आले की असंच होते. माझे फॅमिली, माझे नातेवाईकाकडून एवढे मला इथे रिश्ते येत आहेत, पण मी ते नकार देऊन कोमलशी लग्नाला तयार झालो. परंतु प्रत्येक वेळेस हे असं होणार असेल तर कशाला मी लग्न करू? आणि मी पण हे बघितले की तुम्ही सगळं या मुक्ताचंच ऐकत असता. त्यामुळे तुम्ही त्यांचंच ऐका आणि हा लग्नाचा विचार सोडून द्या या सगळ्या गोष्टीमुळे. अहो, ऐका ना, तसं काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी या मुक्ताला चांगलंच ठणकवते. तेव्हा ती हा अभिषेक बोलतो की उगाच ती लहान नाही आहे ठणकवायला. त्यामुळे एक काम करा, या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून द्या आणि या लग्नाचा पण विचार सोडून द्या. खरंच तुम्ही जेव्हा माझ्यावर प्रेम केलंय ते मी कायम लक्षात ठेवेल आणि कोमललाही सांगा मी विसरण्याचा प्रयत्न करेल. आणि हा अभिषेक या ठिकाणी फोन ठेवताना दिसतोय आणि ही इंद्रा मात्र खूप टेन्शनमध्ये येते, रडताना दिसते आणि आता या मुक्ताला मी सोडणार आहे. तिला चांगलीच अद्दल घडवते असं या ठिकाणी ती आपल्याला खूप विचार करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा हर्षवर्धन त्याच्या घरी दारू पीत बसलेला असतो आणि विचार करत असतो, हे माझं घर आहे, सगळं माझं आहे, तरी मलाच इथे दारू प्यायची चोरी आहे. पण आता तसं होणार नाही आणि ते बाळ माझं नाही आणि त्यासाठी मी काय करू? आणि तेवढ्यात ही मिहिका तिकडे येते आणि बोलते की हे सगळं तुमचं कायच केलंय चाललंय. तेव्हा हा हर्षवर्धन म्हणतो, काय दिसत नाही का मी दारू पितोय? तेव्हा तो संतोषला आवाज येते, संतोष हे काय आहे ना, दारू कोणी आणली? परंतु तो बोलतो की संतोषला आवाज येणार नाही तर काय बा, पण कोणीही येणार नाही, त्याला मी पाठवलंय आणि मस्त मी आज दारू पिणार आहे आणि जेवायला पण नॉनव्हेज आहे. तेव्हा ही मिहिका बोलते, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या बाळावर असले संस्कार नको. तेव्हा हा हर्षवर्धन बोलतो, तुला जर हे सगळं सहन होत नाही तर तू निघ इथून, घराबाहेर जा. तेव्हा हे बोलते, तुम्हाला माहिती आहे ना मी काय करेल? तेव्हा काय करणार आहे? हे बाळ मिहिरचं आहे, तू सगळ्यांना सांगणार आहे, जा सांग. मी काय घाबरत नाहीये. हे घर माझं, सगळं माझं आणि मी माझ्या मनाला येईन तसंच वागणार. तुला काही हे होत असेल तर निघ इथून. आणि मग ही मिहिका तिथून थोडी जाताना दिसते आणि विचार करते, आता मला काहीतरी वेगळं असं करायला पाहिजे की त्यामुळे हा हर्षवर्धन घाबरेल. यानंतर मग इथे हॉलमध्ये स्वयंपाक तयार असल्याने सागर सगळ्यांना आवाज देऊन बोलवतो. इंद्र येते. तेव्हा चला 2 गॅस खाऊन ये बोलतो. नाही, मला भूकच नाही. तेव्हा तुम्हाला काय झालंय का? मला काय धाड भरली, परंतु असं चालू राहिलं तर नक्कीच मी आडू होईल. घराचा नुसता कुस्तीचा आखाडा केलाय. तो अभिषेक लग्न मोडायला निघालाय आणि हे सगळं ना फक्त त्या मुक्तामुळे झाले. तेव्हा लग्न मोडायला चाललं म्हणजे अभिषेक तसं बोलत होता आणि त्याचं पण बरोबर आहे. सारखं सारखं तो कधी इथं आला तर त्याच्यासारखा अपमानच होत असतो आणि हे सगळं मुक्त करते. अजून किती दिवस ही अशी संशय घेत राहणार आहे? तिला सांग, तेव्हा तू काळजी करू नको. मी अभिषेक रावांशी बोलतो, तो ऐकेल. तेव्हा ही इंद्रा बोलते, त्या अभिषेकशी जोड आधी तुझ्या मुक्ताला सांग, तुझ्यासारखं मला काय शांत बसता येत नाही. तिला सांग हे सगळं बंद कर. तेव्हा ती आता यापुढे काही करणार नाही. माझं तिच्याशी बोलणं झालंय. आणि मग ही स्वाती बोलते की मागेही ती अशीच बोलली होती. तेव्हा मुक्ता बोलते, नाही असं काय होणार नाही, प्लीज तुम्ही जेवून घ्या पहिलं. आणि येणाऱ्या भागामध्ये कसलं तरी बिल येताना दिवसांचे खूप 3,000चा असतं. तेव्हा इंद्रा गोष्टी सांगते त्या CCTVच्या बाबतीत आणि मग या मुक्ताला समजते की CCTVमध्ये या सगळ्या गोष्टी कॅप्चर झालेल्या असेल. ती मुलगी आल्यावर अभिषेक वगैरे आला होता त्याचं CCTV आपण सगळं चेक केले पाहिजे. आणि ती CCTVमध्ये बघतो तर अभिषेक त्या मुलीला ओढत घेऊन स्टोर रूममध्ये जाताना दिसतोय आणि या मुक्ताला खूप मोठा पुरावा भेटताना दिसतोय आणि तो मग या सागरला बोलून, मला खूप मोठा पुरावा भेटलाय, चला पटकन. CCTV फुटेज आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की अभिषेक त्या पोरीला ओढत घेऊन गेलाय, तो त्याची बायकोच आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. आता पाहू इथे सावनी परत काय अळकाटे आणते आणि प्लॅन फिरवते की पुन्हा परत सगळ्यांच्या नजरेत वाईट वाटते. असंच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल या पुढेही नक्की सबस्क्राईब करू शकता. असंच प्रेम देत राहा.